पुढच्या बातमीकडे वळूयात। विधेयक मंजुरीबाबत राष्ट्रपती राज्यपालांना वेळेचं बंधन नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। राज्यपालांच्या विद्वत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही, पण राज्यपाल दीर्घकाळ विधेयकं रोखू शकत नाहीत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत राज्य विधिमंडळानं पारित केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्याबाबत वेळ मर्यादा निर्धारित केली जाऊ शकत नाही। मात्र तरीही विधेयकांच्या मंजुरीमध्ये दीर्घकाळ कोणत्याही कारणाशिवाय किंवा अनिश्चित काळासाठी विलंब झाला तर न्यायालय हस्तक्षेप करू शकतं आणि मर्यादित निर्देश जारी करू शकतं। विधेयक मंजूर करण्यास उशीर झाला तर ते आपोआप मंजूर झालं यालाही कोर्ट मंजुरी देऊ शकत नाही। राज्यपालांना विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांना पूर्णपणे रोखून ठेवण्याचा अधिकार नाही। राज्यपाल हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये केवळ एक रबर स्टॅम्प नाहीत। घटनेच्या अनुच्छेद 200 आणि 201 अंतर्गत राज्यपालांचे अधिकार त्यांच्या विवेकावर अवलंबून असतात। निवडून आलेली सरकारं राज्यपालांच्या मर्जीनुसार चालू शकत नाहीत। जर एखादं विधेयक राज्य विधानसभेकडे मंजूर होऊन दुसऱ्यांदा राज्यपालांकडे आलं तर राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवू शकत नाहीत। राज्यपालांनी कुठलाही निर्णय न घेता दीर्घकाळ विधेयकं रोखून धरली तर न्यायालय त्यांना कृती करण्याचे आदेश देऊ शकतात। राज्यपालांनी विधेयकं रोखून धरणं घटनात्मक तत्वांच्या विरोधात आहे। विधेयकामध्ये चुकीचं काही आढळल्यास ते विधिमंडळाकडे परत पाठवलं पाहिजे। पुढच्या बातमीकडे आता वळूयात। नाशिकच्या मालेगावमध्ये चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटलेले आहेत। मालेगावातील जनआक्रोश मोर्चाला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पीडित कुटुंबीय देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। चिमुकलीवरच्या झालेल्या अत्याचारांत तिचा निगळून खून नंतर मालेगाव शहर नव्हे तर अख्खं राज्य हादरलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अख्ख्या राज्यामध्ये राग व्यक्त होतोय, संताप व्यक्त होतोय। राज्यातील जवळपास सगळ्या शहरांमध्ये बंदचं आवाहन देखील करण्यात आलं। अनेक ठिकाणी आंदोलन निवेदनं देखील देण्यात आलेत। मालेगाव शहराची देखील तीच परिस्थिती आहे। राज्यामध्ये अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे। आरोपीला कठोरात कठोर फाशी द्यावी अशी मागणी देखील करण्यात येते। मालेगाव शहरातील काही आपले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नेमकी काय तुमची भावना आहे चिमुकलीप्रती? फास्ट ट्रॅक कोर्ट जरी लावला आणि त्याला फाशीची जरी शिक्षेची मागणी करताय, परंतु ही झालेल्या अत्याचारासमोर ही फाशीची शिक्षा तुटपुंजी ठरणार आहे। फाशी न देता त्याचा थेट एन्काउंटर करा, ते पण सार्वजनिक पब्लिक प्लेसवर करा। मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करणार आहेत। मनोहर शावळे, TN मराठी, मालेगाव। मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची चाकणकरांनी भेट घेतलेली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। आम्ही पीडित मुलीच्या कुटुंबासोबत आहोत असं चाकणकरांनी स्पष्ट केलंय। आपण आता पीडित परिवाराची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली, त्यांची नेमकी काय मागणी समोर येते? ही घटना पाहिली आणि अशा पद्धतीने अतिप्रसंग करून हत्या केल्याचं सगळं पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते की ज्या वेदना त्या मुलीला झाले त्याच वेदना त्या आरोपीला सुद्धा झाल्या पाहिजेत। अशा पद्धतीने ह्या कुटुंबियांची मागणी आहे। यामध्ये पोक्सो अंतर्गत आणि बाकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आरोपीला आपण फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ आणि त्याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही कटिबद्ध असू। या कुटुंबियांसमवेत आम्ही सगळेजण आहोत। अजूनही त्यांना काही माहिती सांगायची असेल किंवा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर निश्चितपणाने त्यांनी ते पोलिसांना द्यावेत। पोलिसांना देखील तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। कुटुंबासमवेत तर आम्ही आहोत। शेवटी फार वेदनादायक प्रसंग आहे हा सगळा। यामध्ये कुटुंबाची जी मागणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू। मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया आहे ती आमचे अधिकारी आजच पूर्ण करतात। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन अमित आडेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। मालेगावमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर आरोपीला न्यायालयामध्ये हजर करताना संतप्त नागरिकांनी न्यायालयासमोर गर्दी केली। गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केलाय। 16 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराच्या अंगणामध्ये खेळत होती।
त्यावेळी गावातल्याच विजय संजय खैरनार या 24 वर्षीय नराधमाने 3 वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवलं. आरोपी पीडित मुलीला गावातल्या एका टॉवर जवळ घेऊन गेला. टॉवर जवळ तिच्यावर अत्याचार करून विजय खैरनारनं चिमुरडीची हत्या केली. धक्कादायक म्हणजे या शोध मोहिमेत आरोपी देखील सहभागी होता. त्यानंतर मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. गावातल्याच एका महिलेनं आरोपी आणि मुलीला टॉवरकडे जाताना पाहिलं होतं. संबंधित महिलेनं ही माहिती पोलीस आणि गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय संजय खैरनार याला ताब्यात घेतलं. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते. त्यांनी एसपींसोबत संपर्क करून एकही पुरावा हा सुटता कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. आणि ही केस फास्ट ट्रॅक वरती आणि उज्ज्वल निकमांसारख्या अतिशय विधिज्ञांकडे ही केस आपण त्या ठिकाणी सोपवावी यासाठी मी सुद्धा उद्या सकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे. फास्ट ट्रॅकवर ती केस चालवली जावी, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून वरिष्ठ वकील महोदय ती केस चालवण्याच्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात यावे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. कायदेशीररित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टिकोनात आम्ही वरिष्ठ अधिकारी त्या प्रयत्नात आहोत. पीडित मुलीचा 7व्या महिन्यातच जन्म झाला होता. जन्मावेळी तिचं वजन अवघं 900 ग्रॅम होतं. डॉक्टर आणि कुटुंबांच्या प्रयत्नामुळे जन्मावेळी तिचे प्राण वाचले होते. पण वयाच्या 3ऱ्या वर्षी नराधम विजय खैरनारने लचके तोडत तिची हत्या केली. आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्याच्या मार्गावर संतप्त नागरिक जमले होते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सुद्धा जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे आरोपीला व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.